जर स्वीकारा वाटलं तर स्वीकारा. मी म्हणत नाही की ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या त्या तुम्ही स्वीकारा. तुम्हाला जर वाटलं, तुमच्या डोक्याला जर पटलं, तुम्ही जर अभ्यास केला, तुम्हाला जर वाटलं की या व्यक्तीने सांगितलेल्या निश्चित 2 गोष्टी आपण करायला पाहिजे, तर 2 गोष्टी तुम्ही केल्या. बघा, आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी चुकतो, बोलतो. इतरांच्या घरामध्ये काय चाललंय हे आपल्या घरामध्ये आपण घेतो. त्याच्या घरामध्ये काय वाईट सुरू आहे आपल्याला काही घेतलं नाही. तुम्ही त्याच्या घराचा विचार करू नका. मला सांगा, तुम्ही आपली जर प्रगती करायची असेल तर दुसरं कोणी प्रगती तुमच्यासाठी करणार नाही. तुम्ही दुसऱ्या जर वाईट चिंता कराल तर तुमचं कधी चांगलं होणार नाही. मी जवळपास परभणीपासून माझं 60 ते 65 किलोमीटर अंतरावर आहे गाव. माझी आई शिकलेली नाही, माझी वडील फक्त चौकशी शिकलेली आहे. आज तुम्हाला सांगतो, आम्ही 4 बहीण भाऊ मोठ्या मोठ्या पदावर आहे आणि आम्हाला आज कुठलीच गोष्ट कमी नाही. पण माझी आई जेव्हा शेतामध्ये कामाला जात होती, शेतातून कामाला आल्यानंतर आम्हाला कुठलंच काम करत नव्हती. फक्त तुम्ही अभ्यास करा. तुम्ही सुद्धा तुमच्या लेकरांना हे सांगा की जोपर्यंत तुम्ही 17-18 वर्षाचे होत नाही तोपर्यंत बाल कामगार आपल्याकडे आज सुद्धा एक शासनानं काढलेला नियम आहे. बघा, बाल कामगार हे दिसले नाही पाहिजे. म्हणजे बाल कामगार दिसले नाही म्हणजे तुम्हाला सक्तीचं शिक्षण शासनाने दिलेलं आहे. सक्तीचं शिक्षण कशामुळे दिलं असेल बरं? काय कारण असेल त्याच्या पाठीमागचं? का दिलं असेल शासनाने सक्तीचं शिक्षण? शाहू महाराजांना त्या काळामध्ये सक्तीचं शिक्षण सुरू केलं. म्हणजे बघा किती दूरदृष्टी होती शाहू महाराजाला की त्या काळामध्ये शाहू महाराजांनी सक्तीचं शिक्षण दिलं.